वेलकम टू प्रियांका किचन. प्रियांका किचन मध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. आजचा दिवस तुम्हाला सुखाचा आणि समृद्धीचा जाओ, ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ. तर आज माझ्याकडे केळवण आहे. तर केळवणाला माझ्या मुलाचा मित्र आहे, त्याचं केळवण आहे. तर आज मी जेवण बनवणार आहे त्यांच्यासाठी. काय काय जेवण बनवणार आहे मी ते तुम्हाला तुमच्याशी शेअर करीन. आज मी हा ब्लॉग करते. तर तुम्हाला जर माझा हा ब्लॉग आवडला तर तुम्ही मला सांगा. तर आता मी चिकन घेऊन आलेली आहे, इथे मच्छी आणलेली आहे, सुरमई मच्छी आणलेली आहे. तर आता सगळं मॅरिनेशन वगैरे करून ठेवायचं आहे. मी मसाला कालच काढून ठेवला, कारण सगळं एकटीला करावं लागतं. आणि वडे करायचे. वड्यांचं पीठ मळताना पण मी तुम्हाला दाखवेन कसं मळवायचं. पीठ मळून ते वडे कसे एकदम मऊसूद येतात. आणि किती तास वड्याचं पीठ मळून ठेवायचं की एकदम असे टमटमीत वडे, एकदम दुसऱ्या दिवसापर्यंत एकदम नरम असतात, पुरीसारखे वडे छानपैकी. तर आता मी तयारी करते बघा आता. आणि तिकडे आपल्याला रांगोळी वगैरे पण काढायची आहे, सगळं करायचं आहे. आता बघूया. आयडिया सांगितले मी मुलाला कसं करायचं, काय करायचं ते आता ट्राय करणार. तर आता म्हटलं जेवण बनवायला सुरुवात करूया. आता 12:30 झालेले. येणार आहेत संध्याकाळी. पण मी चिकन 2 प्रकारचं बनवायचं आहे. मच्छीचा सार पण बनवायचा आहे, फ्राय पण करायचे. त्याच्यामुळे फ्राय ती मी संध्याकाळी करणार आहे. आणि सार आणि हे चिकन सुकवलं मी आता करून ठेवणार आहे. आमचं पण आम्हाला जेवण करायचं आहे आता, चौघांचं आमच्या. तर ते पण मला जेवण करायचं आहे. तर मी तुम्हाला दाखवते बघा. मी चिकन आणले बघा. इथे यांना मी 1.5 किलो सांगितलेलं. किती आणलं मला माहिती नाही, मला वाटतं 1.5 किलोच असेल. आणि ह्याच्यात मच्छी आहे, खाली एक डब्बा आहे बघा इथे. तर आता किती आणलं चिकन? 1.5 किलो चिकन आणलंय. आता मला मच्छीचा सार करायचा आहे, म्हणून त्यांना बेडगी मिरची आणायला सांगितलेली. केळीचं पान तिथे प्रभू निकेतनच्या इथे मिळेल बघा. तर चला, ते दूध पण आपलं गरम झालेलं आहे. चहा प्यायची. आज संडे म्हटल्यावर सगळी लेट कामं होतात. इथे कुकर लावलाय. आमचं करते आता मी जेवण. आधी पहिल्यांदा थोडा मच्छीचा सार करते आणि भाकऱ्या टाकणार आहे बस. रात्रीचं आहे थोडंसं, डाळ वगैरे आहे. मुलं काय माझी खात नाहीत मच्छी, तर त्यांना डाळ आणि आमलेट देईन मी. तर चला आता सुरुवात करूया. हे बघा, याला मॅरिनेशन करायचं आहे. दही वगैरे सगळं आणून ठेवले. दही मी ऑनलाईनच मागवली आहे पिशवी. तर लावलंच नाही आहे मी दही, कारण फ्रीजमध्ये खूप जागा कमी होती म्हणून. तर आता मी मॅरिनेशन करायला घेते. मी आता इथे चिकन मॅरिनेशन करून घेते. हे मी ना हिरवं वाटण लावते ह्याला. त्याच्यामध्ये अद्रक, मिरची, लसूण, कोथिंबीर आहे, परत काळी मिरी आहे, दालचिनी आहे, आणि मसाले इलायची आहे, आणि हे फूल, दगडी फूल आहे, आणि ते स्टार फूल आहे. तर हे सगळं मी तेलामध्ये भाजून, आणि खसखस आहे, हे सगळं तेलामध्ये भाजून मी घेतलं होतं, हा सगळा मसाला. आणि मग मिक्सरला मी वाटून ठेवला. इथे मी थोडा मॅरिनेशन करून घेते आणि नंतर मी फोडणीला घालणार आहे. तर हे मी सुक्क करणार आहे असं, आणि हे पातळ रस्सा करणार आहे. आपला घरगुती मालवणी मसाला आहे, त्याला मी 1.5 चमचे, ह्याला 2 चमचे. नंतर मी फोडणीत टाकणार आहे. आपलं हे बेडगी मिरचीचं आहे, बेडगी आणि काश्मीरी मिरचीचं. त्याच्यात 1 चमचा टाकला, आणि ह्याच्यात आपले 2 चमचे टाकलेले. आता मीठ टाकते मी ह्याच्यात. आपला चिकन मसाला टाकते. हा पातळ आपल्याला रस्सा करायचा आहे.
मीठ टाकलं. मीठ जरा लावून ठेवलं ना की थोडं चिकन चांगलं मुरतं आणि कसं व्यवस्थित शिजतं. तर ह्याच्यात मी थोडंसं दही टाकते. ह्याच्यात 2 चमचे एवढं ह्याच्यात थोडंसं टाकते. आणि हे सगळं ना हे करून घेते, आपलं मॅरिनेशन करून घेते ना सगळं व्यवस्थित. असं व्यवस्थित जर असा मसाला व्यवस्थित लावून ठेवला ना की मग चिकन छान होतं आपलं. हे 1.5 किलो चिकन आहे. मी इकडे सगळे नरम घेतले आणि ते जरा अशा हळदी असतात ना ते घेतले, त्याचा म्हणजे रस्सा करणार. मस्तपैकी आता मी इथे हे बघा हे असं सगळं मॅरिनेशन करून ठेवलंय मी इथे. आता मी तोपर्यंत मच्छीचा सार करून घेते. चला आता मी इथे हे चिकन आपलं फोडणीला घालते बघा. थोडंसं मी इथे आपलं तूप वापरलं चिकनला. इथे रस्सावाला करणार आहे चिकनने. 2 मोठे चमचे तेल टाकले मी इथे. चांगलं तेल आपलं तापू दे. पाच पाकळ्या मी लसूण आपली ठेचून घेतलाय. साधी सकटच घेतलेलं आहे मी ठेचून. व्यवस्थित तिथे तेलात भाजून घ्यायचे आपण कांदा वगैरे. आम्ही जो हिरवा मसाला सकाळी बोलली होती ना तुम्हाला, गरम मसाले घालून वगैरे वाटलेला, तो मी ते फोडणीला देते आता. हिरवा मसाला आपला चांगला भाजलेलाच होता तेलामध्ये. मालवणी मसाला त्याच्यात मी 1.5 चमचा टाकलेला. थोडा इथे टाकते कारण आपल्याला रस्सा करायचा आहे.
हळद नाते हलकं थोडे चांगले व्यवस्थित तेलात भाजून घ्यायचे. याचा मी ही हलकी जेवढं मऊ आहे ते मी वेगळं करून घेतलं आणि ही आपली हडकं आहे म्हणजे हाडांचे पीस आहे. तर हे चांगलं तेलात परतून घेतले मी. व्यवस्थित तेलात आपण परतून घ्यायचंय. गॅस स्लो करते मी ते. थोडं वाफून घेते मी ते. जरा तेलामध्ये चांगला मसाला आणि ते चिकन आहे ते चांगलं वाफून घ्यायचंय 5 मिनिटं. आता इथे मी सुक्क चिकन करणार आहे याच्यात. त्यात थोडं तूप घातले मी. जसं त्याच्यात फोडणीला घातलं होतं ना तूप, त्याच्यात आता तेल घातलं. तोपर्यंत इकडचं काढून झाकण बसत नाही.
इथे आपलं तेल तापलेलं आहे. मी हा टेचलेला लसूण हे स्टार्ट ठेवते तिथे. त्याच्यावर त्या टोपाचं झाकण आहे. मी याच्यावर हे ठेवलेलं म्हटलं की जेणेकरून पाणी थोडंसं त्याच्यात गरम आहे म्हणून. फोडणी सेम आहे. तो रस्सा करायचा आणि आपल्याला हे सुक्क करायचं. त्याच्यात मी 2 चमचे घातलेले मसाले मॅरिनेशन करण्याच्या टायमाला. इथे वाटप वगैरे येणार म्हणून मी ते घातले. हे 3 चमचे घातले, म्हणजे एकूण 5 चमचे मी घातलेले. लाल मिरची पावडर, बेडगी मिरचीचा, हळद, इथे मी आता आपलं झाकण ठेवलेलं आहे. तिथे आता आपलं फोडणीला घालून झाले, शिजतंय. तोपर्यंत मी तुम्हाला वड्यांचं पीठ मळून दाखवते. करायच्यात पाणी टाकते मी, जरा शिजू दे. आणि हे आपला रस्सा अजून थोडं पाणी घालणार आहे आणि वाटण घालायचंय. तर जरा हे थोडं शिजू दे जरा. मस्त आहे बघा, झणझणीत निघाली आहे त्यांची. चालू करू. बघा मी याच्यात ना आता वाटण टाकते. मी तुम्हाला दाखवते किती रस्सा करायचा आहे. तो जास्त मला घट्ट नाही करायचा आहे, म्हणजे असं पातळ थोडा करायचा आहे. याला बोंगो बोलतात, बोंगो आमच्या कोकणामध्ये. जरा पाणी घालते आणि गरम पाणीच वापरलंय मी.
बनते. उकळी येऊ द्या. याच्यात एक उकळी आली की मी चिकन मसाला टाकणार आहे. मॅरिनेशन करताना मी चिकन मसाला टाकलेला आणि आमच्या मसाल्यामध्ये सगळे गरम मसाले असतात, त्याच्यामुळे एक उकळी चांगली येऊ दे त्याला अशी. आता हे आपलं सुकं चिकन आहे. हे पण शिजत आले. मी आता हे आपले ओले काजू आहेत ते टाकते मी. जरा ह्याला शिजू दे जरा. मी पाणी टाकत नाही एवढ्यात, पाणी नंतर टाकते. जरा थोडं त्याला कड येऊ दे तोपर्यंत मी ह्याच्यात आता मी ना वड्यांचं पीठ मळून घेते आपलं. इथे वड्यांचं पीठ मळून घेते. इथे खाली डब्यात ना ती मशीन असेल ती काढा रे जरा, त्याच्यात पटापट वडे होतात. लेट झाला जरा पीठ मळायला. टाका टाका बस. हळद टाकलं. मी मीठ टाकलंय चवीपुरतं. आता थोडीशी हळद टाकते आणि मी ते पाणी गरम करून ठेवलेलं होतं. तेल खूप जळलं, लक्षातच नाही राहिलं म्हणजे. थंड होते मला नंतरच पाहिजे, आता लगेच नको. लक्षात नाही राहिलं. थोडी हळद ऍडजस्टमेंटला थोडी हळद टाकायची. मच्छी काढली नाही, फ्रीज मध्ये खाली ठेवली. मग त्याला काय करू? हळद मीठ आधी धुवून घ्या आधी ती, आणि त्याच्यात हळद मीठ मसाला वगैरे ते प्लेट मध्ये हे करावं लागेल ना. मग ते मोठं ताट काढलंय त्याच्यात घ्या. किंवा आता हे पानं ते काय करतायत ना. पाणी मी ते आपलं गरम करून घेतलेलं आहे. थंड पाण्याने मळायचं नाहीये पीठ आपल्याला. हळद मीठ लावून ठेवायचं आहे ना. हळद मीठ मसाला लावा. कोकमाचं पाणी टाका.
आगोळ बघा ना, आगोळ टाका. आणि धुवून घ्या मच्छी. अरे तसं कसं टाकताय? त्याच्यावर मच्छीवर टाका ना. ते ताट नका घेऊ, दुसरं आहे ना मी ठेवलं. अशी चटणी हे करतो ना. कुठली? आणि त्याच्यात मग हे करून मग असं ठेवतो. अरे पण आगोळ लागलं पाहिजे ना मच्छीला. दुसऱ्या ताटात मच्छी घ्या. ह्याच्यात नको, ह्याच्यातच ठेवतो. आता घ्या, पण दुसरं ताट घ्या ना तुम्ही. थोडी ह्यांना हेल्प करायला सांगितली. आज लेट झालाय जरा जेवणाला. दोन्ही डबे नको ना, एकच? दोन्ही डबे घ्या. बहिणी आल्या होत्या माझ्या. तर थोडा लेट झालाय कामाला. ऍडजस्ट बंद करा ना. एक एक पीस वेगळा वेगळा करा जरा. आपण हे गरम तेल केलेलं आहे जरा त्याच्यात. हे टोपात काय भिजत ठेवलं? तांदूळ. ते कशाला? जिरा राईस करते आता. त्याच्या कुकरमध्ये डायरेक्ट. असं इथे पॅक करून ठेवते. हे पीठ गरम तेल घालून ठेवलेलं आहे. कामं माझी खूप बाकी आहेत. मच्छी फ्राय करायची, अजून कोकम कढी बनवायची आहे. हे बघा, अशी तयारी चालू आहे. ह्याच्यात पाणी नाही टाकणार आहे. ते दिवे काढले तिथे असतील बघ. ताटाला हे करू नको. कैची घे ना बारीकवाली. एवढं मेहनत केली नाही थोड्यासाठी. चला आता मी हे बघा मच्छी फ्राय करून घेते. ते पॅन ठेवलेलं आहे. चालू कर. त्या बाजूला उभी राहा ना. पण ना जरा झाडू बांधून ठेवत नाही.
गॅस ही जरा उघडीच ठेव गॅस स्लो. एवढी मोठी सुरमई होती. जास्त मी करत नाहीये ते आता 5च लावते बाकीच्या नंतर करते. ते कोकम पाणी घातलं ते नंतर ह्याच्यात हे करायला पाहिजे. हे लावा. हे बघा आमची म्याव बघा कशी बसली आहे. डेझी कशी बसली आहे बघा. डेझीचं केळवण आहे. डेझी काढलाय सनी. हे ते हे क्रॉस लावलंयस का सनी? ते ताटातली ती पाकळ्या वगैरे काढ. हे बघा आम्ही एक डेझीचा फोटो. हे बघा सगळ्यांना आज कामाला लावलंय घरातले सगळ्या मेंबर लोकांना बघा. आता माझे फक्त वडे करायचे राहिलेत. आता म्हटलं मच्छी फ्राय करून घेते आणि नंतर वडे करते. हे बघा मस्तपैकी सुरमई 1500ला भेटली आम्हाला ही सुरमई. जवळजवळ किती 1 2 4 8 10 आणि 5 15 20 अजून तिकडे आहेत. 20 पीस मिळाले आम्हाला. ही 2000ला मिळाली. आमच्या मालाडला लिलाव मार्केटमधून आणली आम्ही. इथे जरा झाडून घ्यायला पाहिजे होतं इकडे. म्हणजे अरे कुकर मला भाताचा ठेवता येईल ना मग तिकडे. मला मग एका साईडला इकडे तळून घेतलं तर ती मशीन शोधत होती. मशीन वरती आहे वाटतं ती. पटापट मशीनने थापून झाले असते वडे. हे कोणतरी घेऊन जाईल बाबा. माझा डब्बा पितळेचा आहे. वड्यांची चालू आहे काम बघा. वडे तळून देते आणि मिस्टर तळते. लेट झालाय. 10:30 झाली ना. त्यांनी पण साथ दिली म्हणून चांगलं. ते नेहमी देतात. हे जेवण कसं आलं सांग तरी. लांब कर ना. उशी दे पायाखाली. सनी छोटी उशी दे त्याच्या पायाखाली. दे दे दे. अरे दे तू दे. त्याचा पाय दुखत. उशी दे पायाखाली. ती दे ना छोटे. नको नको. अरे असं नाही करायचं. चल आपल्या दरवाजात आल्यावर कोणाचं नाही. दे दे दे. नको रे. घे घे. हे ठेव ठेव. नाही अरे ठेव मग. ते बघ तेव्हा गॅलरीचं आराम पडेल. हे बाबा ऐक. ठेव.
एवढं काय लाजायचं नाही दुखतोय कळमळते माझं मला माहिती ना तर त्याचं कुठे बघून चालू तुला म्हणलं असतं काय झालं. अमोल भारी भारी अरे काहीतरी सांगा तरी व्यवस्थित ना मस्त तुम्ही मच्छी तुम्ही हो. पण नाही खात मच्छी म्हटलं ते कसं आहे? खात नाही म्हणून त्यांना एक अंडी मिनिट. उडवली. चविष्ट मीठ बीठ बरोबर आहे ना जास्त नाही टाकायचं. अमोल भाऊ खाता येते बिझी येते स्पेशल अंडा तो वाढतोय हा वाढतोय. आता माझी सगळी कामं झाली बरोबर 12:30 झाले. सगळं आवरूस तोपर्यंत झाडून पुसून वगैरे खिडकी उघडीच होती ना आणि AC चालू सगळी कामं झाली. आता अंथरुणं घातली आहेत मुलांनी आता झोपायची तयारी. तर हा मी इथेच व्हिडिओ संपवतेच. तुम्हाला सकाळपासून थोडं मी दाखवलं. आज केळवण होतं मुलाच्या मित्राचं तर केळवणाची तयारी करायची होती म्हणून चिकन सुकं केलेलं रस्सेवालं केलेलं परत सुरमई फ्राय केली होती. तर थोडं मी कॅप्चर केलं कारण खूप घाई झाली. त्याच्यामध्ये माझ्या बहिणी आलेल्या पत्रिका द्यायला मुलाची तर त्याच्यामुळे मला खूप वेळ झाला. तर आता बघा 12:30 वाजले. तर आता मी हा व्हिडिओ इथेच संपवते. तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला असेल केळवणाचा व्हिडिओ जेवणाचा मी जे काय केलं आहे जेवण तर तुम्हाला आवडला असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि माझ्या व्हिडिओला लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.